आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। ठाण्यामध्ये शिवाजीराव जोंधळेंच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल झालाय। मुलाच्या तक्रारीनंतर जोंधळेंच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। ठाण्याचे शिक्षण सम्राट आहेत शिवाजीराव जोंधळे। पार्टनर गीता खरेंसह 5 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। शैक्षणिक संस्था हडपण्यासाठी उपचारात हयगय केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। शिवाजीराव जोंधळे यांचं कॅन्सरने एप्रिलमध्ये निधन झालं होतं। त्यानंतर आपण बघतोय पार्टनर गीता खरेंसह 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशी मोठी बातमी आपण बघतोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमक्या या प्रकरणामध्ये काय काय घडतंय। शिवाजीराव जोंधळे यांचं मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे। शिवाजीराव जोंधळे हे ठाण्यातले शिक्षण सम्राट मानले जातात। शिवाजीराव जोंधळेंच्या अनेक शिक्षण संस्था आहेत। शिवाजीरावांचं एप्रिलमध्ये लिव्हरच्या कॅन्सरनं निधन झालं। शिवाजीरावांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मुलगा सागरनं तक्रार केली। कोर्टानं पोलिसांना गुन्हा दाखल करायला सांगून चौकशीचे आदेश दिले। गीता खरे यांच्यासह त्यांचा मुलगा हर्षकुमार, मुलगी स्नेहा खरे, वर्षा देशमुख, जावई प्रीतम देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गीता खरे या जोंधळेंच्या शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी आहेत। तर गीता खरे या शिक्षिका म्हणून जॉईन झाल्या आणि त्यानंतर त्या शिवाजीरावांच्या पार्टनरही झाल्या। शिवाजीरावांच्या उपचारात हयगय केल्याचा पार्टनर गीता खरे यांच्यावरती आरोप आहे। तो मुलगा सागर लिव्हर डोनेट करायला तयार असतानाही गीता खरे यांनी ते होऊ न दिल्याचाही आरोप आहे। अधिक माहिती घेऊयात। भाग्यश्री आमची प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आलेले आहेत। काय स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आलेत आणि त्यावरती खरेंकडनं काही उत्तर येऊ शकलंय का? नक्कीच प्रज्ञा, गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। कारण शिवाजी जोंधळे हे शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जातात। 27 शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केलेल्या आहेत। हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलेलं आहे। मात्र आता 19 एप्रिल रोजी शिवाजी जोंधळे यांचा मृत्यू झाला। खरं तर हा जो मृत्यू होता हा कॅन्सरमुळे झालेला मृत्यू होता असं सुरुवातीला सांगण्यात आलं। मात्र आता जर आपण बघितलं तर या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलेलं पाहायला मिळतंय। शिवाजी जोंधळे यांचा जो मुलगा आहे सागर जोंधळे यांनी शिवाजी जोंधळे यांची दुसरी पत्नी अथवा पार्टनर गीता खरे यांच्यावर आरोप केलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवाजी राव गोंधळे यांना जेव्हा कॅन्सर झाला त्याच्यानंतर त्यांनी कोणत्याही पद्धतीचं त्यांच्यावर उपचार केले नाहीत आणि हे सगळं त्यांनी ह्याच्यासाठी केलं की त्यांना शिक्षण संस्था हडप करायच्या होत्या, मालमत्ता सगळी त्यांच्या नावावर करून घ्यायची होती। इवन शेवटचे जे 10 दिवस होते मृत्यूशी ते जेव्हा झुंज देत होते त्यावेळेला देखील आम्हाला कोणालाही त्यांना भेटू दिलं नाही। मी स्वतः लिव्हर डोनेट करण्याचे प्रयत्नात असताना ते देखील होऊ दिलं नाही आणि हे सगळं करताना पोलीस तक्रार जेव्हा आम्ही करायला गेलो तर पोलिसांमध्ये तक्रार देखील नोंदवून दिली नाही आणि ह्याला मदत केलेली आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सध्याचे कल्याण येथील पदाधिकारी असणारे प्रमोद हिंदूराव यांनी असा देखील त्यांच्या मुलाचा आरोप आहे। त्यामुळे प्रमोद हिंदूराव देखील कुठेतरी या प्रकरणात अडकल्याचं पाहायला मिळतंय आणि हे सगळं आता पुढे काय होतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण जेव्हा पोलीस जेव्हा तक्रार नोंदवून घेत नव्हते त्यावेळेला न्यायालयाचा यांनी आधार घेतला होता आणि न्यायालयानेच आता तक्रार नोंदवून घ्यावी असे आदेश पोलिसांना दिले। त्यामुळे आता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली। त्यामुळे आता हे तपास पुढे कसा जातोय, नेमकं ह्या प्रकरणाला कसं वळण लागतंय हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे प्रज्ञा। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री।